यावल शहरातील बालाजी सिटी या कॉलनी भागात नमो गार्डनचं काम सध्या चालू आहे। तर आम्ही सगळे नगरसेवक वगैरे सगळं पाहणी करत असताना 90% काम पूर्ण झालेलं आहे आणि 10% काम लवकरच येणाऱ्या काळात होणार आहे। Experience heritage and royalty. आज या कामाची पाहणी करण्यासाठी आपल्या यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ छाया पाटील व आमचे सर्व सहकारी नगरसेवक कार्यकर्ते यांच्यासोबत आम्ही आज कामांची पाहणी या ठिकाणी केली। खरं म्हणजे बगीचे यावल शहरामध्ये काही बगीचा पहिल्यांदाच या ठिकाणी झाला अशातला भाग नाही। या कॉलनी भागामध्ये यापूर्वी 10 ते 11 बगीचे आपण या ठिकाणी उभारणी केलेले आहे। प्रत्येक बगीच्यामध्ये या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक आहे, त्याचबरोबर ओपन जिम आहे, महिलांसाठी स्वतंत्र जॉगिंग ट्रॅक देखील आपण या ठिकाणी निर्माण केलेला होता याच्यापूर्वी। परंतु या नमो गार्डनचं वैशिष्ट्य या ठिकाणी असं आहे की महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षभरापूर्वी महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकांसाठी नमो गार्डनच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी रुपयाच्या आसपास रक्कम या ठिकाणी मंजूर केली। आणि ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक झाली आणि निवडणुकीच्या नंतर मग आम्ही या ठिकाणी जागा निश्चित केल्याच्या नंतर त्या ठिकाणी अंदाजपत्रक तयार केलं, त्या कामाची 3D तयार केली आणि त्या कामाला सक्षम प्राधिकरणाकडनं तांत्रिक मंजुरी घेतल्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मंजुरी घेऊन गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून या ठिकाणी हे काम सुरू आहे। या कामाचं वैशिष्ट्य तर असं आहे, पाहिलं तर असं आहे की या ठिकाणी ॲम्पी थिएटर उभारण्यात आलेलं आहे। ॲम्पी थिएटर म्हणजे खुले नाट्यगृह, जे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी खुले नाट्यगृह आहे। म्हणजे या परिसरामधील या शहरामधील जे छोटे मोठे कार्यक्रम आहे, नाट्यछटा वगैरे बालकांच्या वगैरे या ठिकाणी होऊ शकतात। छोटे नाट्यगृह प्रेक्षकांचं देखील गॅलरी या ठिकाणी आहे आणि एक 100-150 लोकांचा छोटा मोठा कार्यक्रम एखाद्या परिसरातील बालकाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होऊ शकतो। ह्याचं एक वैशिष्ट्य आहे। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या बगीच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वृक्षांची लागवड केली जाणार आहे। मग ते वृक्ष लागवड तर प्रत्येक बगीचात होते, परंतु याचं वैशिष्ट्य असं आहे की वनौषधींचं लागवड या ठिकाणी होणार आहे। विशाल प्रमाणामध्ये सावली देणारे वृक्ष या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। त्याचबरोबर फळं झाडं या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। त्या ठिकाणी शोभेचे झाडं या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। सातपुडेच्या जंगलामध्ये जे विविध झाडं या ठिकाणी आढळतात ते झाडांची देखील लागवड या ठिकाणी केली जाणार आहे। आणि खरं म्हणजे एक नाविन्यपूर्ण बगीचा या ठिकाणी उभा राहतो आहे। आणि हे सारं करत असताना या ठिकाणी जे आपण लॉन या ठिकाणी उभं राहतं आहे त्याला ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून ड्रीपने पाणी दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून पाण्याची बचत होईल। हा देखील एक उदात्त हेतू त्याच्यामध्ये ठेवलेला आहे। खरं म्हणजे एक नाविन्यपूर्ण बगीचा यावल शहरामध्ये उभा असल्याचा आनंद आम्ही सारे जणांनी या ठिकाणी काम पाहिल्याच्यानंतर व्यक्त केला आहे। धन्यवाद।